मृणाल पाटील, am I audible? मृणाल पाटील, am I audible? Yes, sir. Good morning, and Good morning, sir. सर तुम्ही पप्पाला कॉल केलं होतं की माझं प्रेझेंटी लागत नाही. मी लेक्चर अटेंड करते पण प्रेझेंटी देताना ऑडिओ अवेलेबलच होत नाही. तिथे येते की सरांनी परमिशन भेटली नाही म्हणते ऑडिओ अवेलेबल करायला. ऑडिओ अवेलेबल करायला मग तिकडे रोल नंबर टाकत जावा ना चॅट बॉक्स मध्ये. पण काय काय सर चॅट बॉक्स मध्ये बघतच नाही, डायरेक्ट असं घेते प्रेझेंटी नंबर. मग एकदा काय करा, भानुसे सरांना सांगा हा इश्यू, ठीक आहे. हा ओके आणि सर, थँक्यू. आता तुम्ही ऑडिओ करू शकलाय ना ऑन? हा आता करू शकले की, पण काही काही वेळेस होत नाही सर. मग त्यावेळेस काय असतं, त्या फॅकल्टीने ऍक्सेस दिलेला नसतो तुम्हाला ऑडिओ ऑन करायचा, बरं का. ज्या कोणाच्या लेक्चरला होतंय तसं त्यांना सांगा. हो सर, माझ्याकडे स्क्रीनशॉट पण आहेत तसं झालेलं, काढलेले मी. असू द्या की, जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला सॉल्व्ह करणं हे महत्वाचं आहे, बरोबर. हा मग ह्या ठिकाणी ज्याचं कोणाचं सेशनला असं होतंय त्यांना तुम्ही सेपरेट टेलिग्राम वरती मेसेज टाका आणि तुमच्या क्लास कोऑर्डिनेटरला सांगा मी तुमचा प्रॉक्टर टीचर आहे, मी समजून घेतलेलं आहे, ठीक आहे. हो सर. बाकीच्यांना पण ते सांगा. एकदा भानुसे सरांच्या कानावर घाला अनम्यूट करून. हो सर. प्रत्येक सेशनच्या वेळेस टीचरला अनम्यूट करून तुम्ही हे सांगा की असं असं होतंय म्हणावं. तुम्ही चॅट बॉक्स पण बघत जावा आणि अटेंडन्स कशी घेतात काय आता माहित नाही. मी तर पूर्ण चॅट बॉक्स वरतीच घेतोय, ठीक आहे. हा सर. ज्यांनी चॅट बॉक्स मध्ये नंबर लिहिलेला आहे त्यांची अटेंडन्स लागते, जे लिहित नाहीत त्यांचे अटेंडन्स लागत नाही. आता आपल्याकडे इकडे वेळ नसतो आपल्याला प्रत्येकाचा रोल नंबर घेऊन तिकडे विचारत बसणे, बघणे वगैरे. हो सर. So please mention your roll numbers in the chat box. I request students, participants, those who have joined in this Zoom meeting, please mention your roll numbers in the chat box. This will help me to record your attendance. बाकी अजून काही प्रॉब्लेम आहे का? नो सर. UHV डिस्कस करायला चालू केलं का घरामध्ये? श्रुती इंगळे, आदित्य भुसनर, मृणाल पाटील, पूजा वसेकर, रोहन शिंदे, have you started discussing this subject in the family? विवेक काळे. Good morning, sir. Very good morning. Have you started discussing our subject with family members? Yes, sir. काय रिस्पॉन्स आला मग? चांगला सब्जेक्ट आहे सर, म्हणत होते हा सब्जेक्ट काळाची गरज आहे माणुसकीसाठी, ते म्हणत होते. फॉलो करणं महत्वाचं आहे तितकंच असं सांगितलं का? हा सर. आपल्या आयुष्यामध्ये आपण सुरुवात केली पाहिजे, लक्षात घ्या. बाकीचे नाहीत करत म्हणून आपण नाही केलं पाहिजे हे चुकीचं आहे. दिस इज नॉट नॅचरल ऍक्सेप्टन्स. सो व्हॉट इज रिअली राईट, व्हॉट इज रिअली ट्रू अँड ट्रुथ, वी विल हॅव टू follow it, and our inner voice will always help us. त्यालाच आपण नॅचरल ऍक्सेप्टन्स असं म्हणतोय. आपल्या आत एक आवाज असतो, लक्षात घ्या. एव्हरी टाइम दॅट इनर व्हॉइस इज हेल्पिंग अस टू गिव्ह अन प्रॉपर सिग्नल्स, and with the help of these signals it will help us to take appropriate decisions in our life. बरोबर का? Yes.
Pooja Vasekar, have you started discussing our subject with family? Pooja Vasekar, Yes, sir. have you started? Yes, sir. So what kind of responses you are getting from your family members? May I know, please? सर खूप छान सब्जेक्ट आहे. आपण फक्त फिजिकल गोष्टींकडे न पळता किंवा त्याच्याकडे न हे फक्त हे करता आपण रिलेशनशिप सुद्धा जपले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं होतं. सर सांगते ते बरोबरच आहे. मी तुम्ही सांगितलेलं काल लेक्चर विषयी सांगितलं ना घरी. मग ते फिजिकल नीड्स आपलं काल झालं होतं ना. प्रॉस्पेरिटी फिजिकल गोष्टींमधून प्रॉस्पेरिटी मिळते न रिलेशनशिप थ्रू हॅपीनेस मिळतो. बरोबर. हा मग ते सांगितलं मी. मग ते सर घरचे मम्मी पप्पा म्हणाले की दोघांसोबत पण डिस्कस केलं मी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आय एम रिअली हॅपी फॉर यू. ते म्हणाले बरोबर आहे ते. हॅपीनेस मिळतोच आपल्याला. रिलेशन आपण नाही बोललं किंवा काही नाही केलं तर मग आपल्याला कसं कळणार की. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर तुम्ही जे पीपीटी ते आम्हाला दिली आहे ते आम्ही पूर्ण नोटबुक मध्ये लिहायचे आहे का पूर्ण नोट्स म्हणून? आता हे तुमच्यावरती आहे बरं का. मी लिहू नका असं काहीच नाही सांगणार आहे. व्हॉट इज ऍक्च्युअली राईट, लिहिणं बरोबर आहे का न लिहिणं बरोबर आहे हे तुमचं तुम्हालाच नॅचरल ऍक्सेप्टन्स थ्रू यू शुड व्हेरीफाय. मी सांगितलं तर मग ती एन्स्लेवमेंट होणार, लक्षात घ्या ना, गुलामगिरी होणार आहे ती. काही जणांना तसं वाटण्याची शक्यता आहे. इफ रिअली यू विल फील अँड by writing some kind of notes in your notebooks, definitely you will improve your English. मी जर तुमच्या जागी असलो असतो तर असा विचार केला असता की ह्या विषयामधून मला बरेच काही नवीन इंग्लिश शब्द मिळतात आहेत शिकण्यासाठी आहे, ही एक माझ्यासाठी संधी आहे, असा विचार करून मी लिहायला चालू केलं असतं. जिथे कुठे अवघड शब्द आहेत त्याचा डिक्शनरी मधून मराठी मिनिंग, मदर टंग मधून मिनिंग. बरोबर का? हॅलो. हो सर. अडचण झाली असाइनमेंट म्हणून तुम्ही जे काय लिहिताय तेच असाइनमेंट म्हणून जोडा. ठीक आहे. तुमच्या भाषेमध्ये तुम्ही जे काही नोट्स काढताय त्या आपल्या UHV च्या नोट्स आहेत असं समजून तुम्ही ते असाइनमेंट म्हणून जोडा. काय अडचण नाही सर. आता कसं आहे बघा ना, कागदोपत्री व्यवहार आणि बिना कागदांचा व्यवहार हे दोन टाईपचे व्यवहार आहेत. भारत देशामध्ये कागदोपत्री व्यवहाराला जास्त किंमत आहे. बऱ्याच गोष्टी या कागदावरतीच राहिलेल्या आहेत, त्या ऍक्च्युअल वागण्यामध्ये आलेल्याच नाहीयेत किंवा इम्प्लिमेंट झालेल्याच नाहीयेत. बऱ्याच योजना ह्या कागदावरतीच आहेत. मग हे कागदावरचं कुठंतरी आपल्या आयुष्यात यावं हे महत्वाचं आहे, फक्त ते कागदावरतीच राहू नये. मग काही जण असे आहेत की कागदावरतीच राहू नये म्हणल्यानंतर कागदावरती लिहायलाच नको. ठीक आहे, कागदावरती लिहिलं नाही तर आपल्याकडं येईल का नाही माहित नाही. बरेच प्रॉब्लेम्स आहेत तिकडे बघा. सो व्हॉट इज ऍक्च्युअली राईट, लेट अस ट्राय टू अंडरस्टँड इन आवर लाईफ अकॉर्डिंगली. आता ते आहे बरं का महत्वाचं. आपण सेशन आज चालू करतोय जिकडे नॅचरल ऍक्सेप्टन्स बद्दल बरंच काही बोललं गेलं आपल्याकडून, आपण बोलतोय. ते नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणजे ऍक्च्युअल काय आहे हे आपण ह्या पुढच्या काही सेशन्स मधून पाहणार आहोत. तर सगळ्यांनी हा विषय समजून घ्या. Please start discussing this subject with your family members. Try to understand and what is actually valuable for human beings. खरंच मानवासाठी काय मूल्यवान आहे हे आपण फाइंड आउट केलं पाहिजे ह्या आयुष्यामध्ये येऊन. बरोबर का? I hope everyone has started discussing our subject with family members. दररोज एक 5 ते 10 मिनिट आपला सेशन झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनिट जे काही आपण शिकलेलं आहे पॉइंट्स
इफ दीज पॉइंट्स यू विल डिस्कस विथ युअर फादर, मदर, ब्रदर, सिस्टर, जे कोण घरामध्ये आहे, आजोबा आजी असतील तरी पण त्यांच्याशी डिस्कस करा. डेफिनेटली युअर कॉन्फिडन्स लेवल गेट्स इन्क्रीज. ही गॅरंटी माझ्याकडून घ्या आत्ताच. आजकाल गॅरंटी कोण देत नाहीये, वॉरंटी सुद्धा कोण देत नाहीये. बघा, our subject will definitely help you to be an strong within ourselves. आपल्या आतून ताकद वाढवण्यासाठी हा विषय मदत करेल. तुम्ही उद्या कुठला पण किती पण मोठा अधिकारी व्हा, मग तो प्रायव्हेट सेक्टर मध्ये व्हा किंवा पब्लिक सेक्टर मध्ये व्हा, हा विषय तुम्हाला नेहमीच ताकद देईल. तुम्ही कुठल्या पण क्षेत्रामध्ये करिअर करा, you work in any field, and definitely our subject will always guide you, help you to remain strong within yourself. जाऊया, स्टार्ट करूया. I hope everyone has mentioned roll numbers in the chat box. रोल नंबर चॅट बॉक्स मध्ये लिहित चला. करूया का सुरू? Yes, sir. Yes, sir. So in last session we tried to understand unit number 1. We have started need for value education, content of value education, basic requirements for fulfillment of aspirations, relationships, काय होतं ते, right understanding relationships and physical facilities. And so that point also we have covered. Now next point we are moving ahead with डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन कॉन्शियसनेस. मानवी चेतनेचा विकास म्हणजे काय हे बघितलंय का आपण? माझ्या लक्षात नाहीये, हे पाहिलंय का? बघा ना, हा पॉइंट झालाय का? हा, ठीक आहे. सो डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन कॉन्शियसनेस, मानवी चेतनेचा विकास म्हणजे काय, आणि ह्याच्यामध्ये रोल ऑफ एज्युकेशन, संस्कार, शिक्षण संस्काराची भूमिका काय आहे आणि ते किती महत्वाचे, दॅट पॉइंट वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड. सो लेट अस स्टार्ट विथ डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन कॉन्शियसनेस. मानवी चेतनेचा विकास म्हणजे काय? वी कॅन क्लिअरली इनविसेज, विचार करू शकतोय आपण आता स्पष्टपणे, होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास, ऍज द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कॉन्शियसनेस. सर्वांगीण विकास म्हणजे चैतन्य परिवर्तन आहे. त्यालाच आपण पुढे जाऊन टू ह्युमन कॉन्शियसनेस म्हणतोय, मानवी चेतना. मानवी चेतनेमध्ये जगणं हेच सर्वांगीण विकासाचं लक्षण आहे म्हणूया आपण. मानवी चेतनेमध्ये जगणं हेच सर्वांगीण विकास करणं आहे, आणि असा विचार आपण स्पष्टपणे आता केला पाहिजे. ट्रान्सफॉर्मेशन कॉन्शियसनेस म्हणजे चैतन्य परिवर्तन. आपल्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन झालंच पाहिजे, आपल्यामध्ये परिवर्तन झालंच पाहिजे. त्याच्यासाठी मानवी चेतना म्हणजे काय आणि ॲनिमल कॉन्शियसनेस, पशु चेतना म्हणजे काय, जीव चेतना पण म्हणू आपण त्याला, हे आपण पाहणार आहोत. ठीक आहे. ऑफकोर्स आता आपण मागचा जो पॉइंट होता तिकडे बघितलं, राईट अंडरस्टँडिंग, फुलफिलमेंट इन रिलेशनशिप अँड फिजिकल फॅसिलिटीज. its order or priority also we have seen, and first priority goes with right understanding, second priority is with fulfillment in the relationship, and third priority goes with physical facilities. Once we have understood these 3 points and their priority, then definitely we will have to work. बघा ना, वर्किंग नेसेसिटेट म्हणजे काय, गरजेचं आहे. ह्या तिन्ही गोष्टींवरती अर्थातच काम करणं गरजेचं आहे. बरोबर का? यस सर. मग हे डायग्राम आपण ऑलरेडी इन स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम वी हॅव सीन दिस डायग्राम. फक्त थोडस बघा ना, म्यूट वगैरे करत चला बोलून झाल्यानंतर, डिस्टर्बन्स व्हायला नकोय. सो ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण परिवर्तन म्हणतोय, संक्रमण म्हणतोय. संक्रमण थोडस विचित्र शब्द वाटत असेल तर परिवर्तन असं लक्षात घ्या ना. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन, ठीक आहे. अँड होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे आपला ऍक्च्युअल विकास, सर्वांगीण विकास.
हे जर व्हायचं असेल तर ही डायग्राम आपल्याला मदत करते. पॉज अँड थिंक म्हणलं, इकडे थोडस थांबा, विचार करा आहे ना. सो एनिमल कॉन्शियसनेस मूविंग आहे ना, मूविंग फ्रॉम एनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस इज कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मेशन और इट इज होलिस्टिक डेव्हलपमेंट. ह्यालाच आपण काय म्हणतोय, सर्वांगीण विकास. जीव चेतनेमधून मानव चेतनेकडे जाण्याचा प्रवास. आणि हे ऍक्च्युली परिवर्तन आहे आपल्यामध्ये झालं पाहिजे. ते ह्या परिवर्तनालाच सर्वांगीण विकास असं म्हणतोय आपण. मग त्याच्यासाठी आपण थोडस आता समजून घेतोय ऍनिमल. मला वाटतं ही वरची डायग्राम आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलेली, बघितलेली, समजून घेतलेली आहे. आठवतं का? प्रायोरिटी 1 2 3. यस येस सर. Yes, sir. फक्त ह्यालाच आपण मानव चेतना म्हणतोय, ह्युमन कॉन्शियसनेस म्हणतोय. आणि ह्याच्याकडे आपल्याला जायचंय. त्याच्या आधी जीव चेतना म्हणजे काय, अॅनिमल कॉन्शियसनेस म्हणजे काय, हे आपण समजून घेऊया. हिअर ऑल्सो सेम काइंड ऑफ डायग्राम यू विल फाइंड, बट राईट अंडरस्टँडिंग इन सेल्फ इज मिसिंग. योग्य समज ही त्या सेल्फ किंवा आय मध्ये मिस झालेली आहे. क्वेश्चन मार्क इकडे प्रायोरिटी सुद्धा दिलेली नाहीये बघा. क्वेश्चन मार्क दिसतं का बघा. रिलेशनशिप्स विथ ह्युमन बिईंग दॅट इज ऑल्सो मिसिंग. इथे पण क्वेश्चन मार्क आहे. And if right understanding is missing in self, and if we are missing our relationships, नातेसंबंध पण आपण, मानवी नातेसंबंध पण आपण मिस केलेले आहेत आयुष्यामध्ये, योग्य समज पण आपल्याला नाहीये, तर ह्या गोष्टींमुळे अनहॅपीनेस येतं आपल्या लाईफ मध्ये. खाली दिलेलं आहे अनहॅपीनेस. आणि एकदा अशा व्यक्तीला आहे ना, ज्याच्यामध्ये योग्य समज नाहीये, रिलेशनशिप्स समजून घ्यायचं किंवा रिलेशनशिप्स मध्ये राहणं हे पण नाहीये कळत, हे पण मिस झालेलं आहे, अशा व्यक्ती दुःखी असतात. आणि ते खाली म्हणलेलं आहे मेकिंग अदर्स अनहॅपी अल्सो. दुसऱ्यांना पण ते दुःखच देतात. का तर त्यांच्यापाशी राईट अंडरस्टँडिंग नाहीये. लिव्हिंग इन रिलेशनशिप्स हे पण त्यांना मिसिंग आहे, त्याच्यामुळे ते दुःखी आहेत. आणि असं दुःखी असल्यामुळे ते काय करतात आहेत, दुसऱ्यांना सुद्धा दुःख देतात आहेत. मेकिंग अदर्स अनहॅपी अल्सो. And in their life they are giving only priority to physical facilities. एक नंबरला इकडे फक्त फिजिकल फॅसिलिटीज विथ रेस्ट ऑफ नेचर दिसेल तुम्हाला. आणि राईट अंडरस्टँडिंग नसल्यामुळे, राईट अंडरस्टँडिंग मिसिंग असल्यामुळे फिजिकल फॅसिलिटीज पण आयुष्यामध्ये किती पाहिजेत हे पण न कळल्यामुळे फिलिंग ऑफ डिप्रिवेशन येतं तिकडे. वंचितपणाची भावना त्यांच्यामध्ये येते. आणि एकदा वंचित राहिल्याची भावना त्यांच्यामध्ये आली तर मग ते काय करतात, एक्सप्लॉइटिंग अदर्स, दुसऱ्यांचं शोषण करायला चालू करतात. डिप्रायव्हिंग अदर्स, दुसऱ्यांना पण वंचित ठेवायला चालू करतात. आणि अशा टाईपच्या कॅटेगरीला आपण काय म्हणतोय, जीव चेतनेमध्ये जगणं असं म्हणतोय. मोस्ट ऑफ द टाइम्स राईट नाव आवर स्टेट इज ऍट अँड वी आर ऍट अॅनिमल कॉन्शियसनेस. आपण जीव चेतनेमध्ये सध्या आहोत असं समजूया सगळेच. वी विल हॅव टू मूव्ह फ्रॉम अॅनिमल कॉन्शियसनेस टू ह्युमन कॉन्शियसनेस. And if we will be moving from animal consciousness to human consciousness, definitely we can consider ourselves we achieved holistic development in our life. सर्वांगीण विकास झालेला आहे तेव्हाच आपण म्हणूया. काही जण गरीब असतात, गरिबीतून श्रीमंत होतात, श्रीमंत झाल्यानंतर डेव्हलपमेंट आपली झाली असं समजतात. हे चुकीचं आहे. फक्त पैशांनीच डेव्हलपमेंट होत नसते, लक्षात घ्या. रिलेशनशिप्स आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. पैसा पण महत्वाचा आहे आणि नातेसंबंध पण जपले पाहिजेत. Therefore, here I would like to give to understand this holistic development, I would like to give a best example to understand what is meant by holistic development, and that is the example of Sindhutai Sapkal. Yes? येस सर. Yes, sir. आपल्या समोर एक उदाहरण आहे ना, जिकडे त्यांनी रिलेशनशिप्स पण जपलेले आहेत, नातेसंबंध जपलेले आहेत, फिजिकल फॅसिलिटीज पण जपलेले आहेत, योग्य समज त्यांच्यामध्ये होती. आणि त्यालाच आपण मानव चेतना असं म्हणतोय, आणि त्यालाच आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतोय. त्याच्याबद्दल काय अडचण? व्हॉट इज मीन बाय ह्युमन डेव्हलपमेंट, ह्युमन कॉन्शियसनेस, कळलं का? काय अडचण असेल तर विचार, अदरवाइज वी विल गो टू नेक्स्ट. काय अडचण, डाऊट? इकडे म्हणलेलं आहे पॉज अँड थिंक.
पॉज अँड थिंक इज दी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ह्युमन म्हणूया आपण, ह्युमन बिईंग. आपण जर मानव असेल तर आपण काय केलं पाहिजे, थोडस थांबलं पाहिजे, थोडासा विचार केला पाहिजे. आणि बऱ्याचदा आपण गोष्टी करून मग विचार करत बसतोय, चुकीचं केलं का बरोबर केलंय. Therefore, we will have to pause, we will have to think. This will help us to become a human being. जाऊया पुढे. Yes, sir. तेच म्हणलेलं बघा ना, फास्ट आपण समजून सांगू. मी जे काय सांगितलं आता तेच दिलेलं इकडे आहे ना. रोल, आता हे पुढचा पॉइंट आहे, ठीक आहे. रोल ऑफ एज्युकेशन संस्कार. मग शिक्षण संस्काराची भूमिका काय आहे? अनेबल द ट्रान्सफॉर्मेशन टू ह्युमन कॉन्शियसनेस. ह्या ट्रान्सफॉर्मेशन होण्यामागे आपल्याला एज्युकेशन संस्कार म्हणजेच शिक्षण संस्कृती मदत करेल. तिची भूमिका मोठी आहे. त्या एज्युकेशन संस्कार ह्याचा रोल मोठा आहे. रोल म्हणजे भूमिका. मग काय म्हणलं बघा, द रोल ऑफ एज्युकेशन इज इसेन्शियल आहे. शिक्षणाची भूमिका ही महत्वाची आहे. टू फॅसिलिटेट, सुलभ करण्यासाठी, काय तर होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकासाला सुलभ करण्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे. इंडिव्हिज्युअल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं परिवर्तन टू द ह्युमन कॉन्शियसनेस, मानवी चेतनेमध्ये, ऍज वेल ऍज दी सोसायटल ट्रान्सफॉर्मेशन टू ह्युमन सोसायटी. आत्ताचा जर समाज बघितला तर त्याला फक्त आपण नुसतं समाज म्हणू शकतोय, तो ह्युमन सोसायटी नाहीये. ती आहे ह्युमन सोसायटी म्हणजे काय? सोसायटी इन विच ऑल पर्सन्स आर ह्युमन बीइंग्स. असा समाज, ज्या समाजामध्ये सगळे ह्युमन बीइंग्स राहतात, त्या समाजाला आपण ह्युमन सोसायटी असं म्हणूया. आत्ताचा जर समाज बघितला तर तिकडे नुसता तो त्याला आपण सोसायटी म्हणतोय, बट वी आर नॉट कॉलिंग दॅट सोसायटी ऍज ह्युमन सोसायटी. मग ती ह्युमन सोसायटी होण्यासाठी, मानवी चेतनेमध्ये आपलं ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीचं ट्रान्सफॉर्मेशन होण्यासाठी, सर्वांगीण विकास सुलभ पद्धतीने करण्यासाठी एज्युकेशनची भूमिका महत्वाची आहे. शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे. आहे का? असं म्हणतात काही ठिकाणी, संस्कृत कोणाचं असेल तर बघा ना, त्यांनी शिकला असेल कुठेतरी, जो व्यक्ती शिकतोय तोच ऍक्च्युली मानव होतोय. जो शिकत नाही तो पशुच राहतो. हॅलो, येतंय का लक्षात? Yes, sir. Yes, sir. मग आपण शिक्षण कशासाठी घेतोय? तर ऍक्च्युली आपलं डेव्हलपमेंट, होलिस्टिक डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण शिक्षण घेतोय ना. 12वी पर्यंत आतापर्यंत शिक्षण घेतलंच की तुम्ही. अजून पण आपल्याला असं वाटतंय की आपण ते अचीव्ह नाही केलं आहे ना. काय नाही अचीव्ह केलं तर ह्युमन कॉन्शियसनेस अचीव्ह नाही केलं आहे. देअरफॉर वी आर टेकिंग अ डिफरंट काइंड्स ऑफ एज्युकेशन. मग कोण इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय, कोण पोलीस भरतीसाठी पोलिसांचं शिक्षण घेतोय, कोणतरी लॉचं शिक्षण घेतोय, जिकडे वकील व्हायचंय, ऍडव्होकेट व्हायचंय. काही जण बीएससी ऍग्रीचं घेतात आहेत. शेतीमध्ये जास्त अभ्यास करून पुढे जाऊन तिकडे ह्युमन चांगल्या पद्धतीचं होऊन समाजाला काहीतरी मदत करायची. यस, बरोबर का? येस सर. मग इकडे खाली दिलेलं आहे ना, फॉर दिस, ह्याच्यासाठी आहे, ह्या सर्व गोष्टींसाठी, ठीक आहे, जे काही रोल आहे ना एज्युकेशनचा, त्याच्या सगळ्यासाठी. फॉर दिस द एज्युकेशन हॅज टू एन्श्युअर, एज्युकेशन संस्कार हॅज टू एन्श्युअर, शिक्षण संस्कृतीने खात्री केली पाहिजे खालच्या 3 गोष्टींची. खालच्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. नंबर 1, राईट अंडरस्टँडिंग इन एव्हरी चाइल्ड. प्रत्येक मुलामध्ये, प्रत्येक मुलीमध्ये योग्य समजेची भावना आणली पाहिजे. आणि ह्याचा मेन रोल, ह्याची खात्री कुणी केली पाहिजे? शिक्षण संस्काराने केली पाहिजे. योग्य समज प्रत्येक चाइल्ड मध्ये आली पाहिजे. पहिली खात्री कळली, काय करायचे, काय केलं पाहिजे त्या शिक्षण संस्काराने? हॅलो, अंडरस्टँडिंग आली पाहिजे. राईट अंडरस्टँडिंग इन एव्हरी चाइल्ड. राईट अंडरस्टँडिंग नुसती नव्हे आहे, ती योग्य समज असली पाहिजे. समज सगळ्यालाच आहे, पण योग्य नसल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे.
म्हणून तिकडे राईट अंडरस्टँडिंग इन एव्हरी चाइल्ड इज इम्पॉर्टंट अँड दिस इज द फर्स्ट point and which we will have to ensure and that comes with education sanskar. Second point, the capacity to live in relationship with other human beings. मानवी नातेसंबंधामध्ये जगण्याची ॲबिलिटी, कॅपॅबिलिटी म्हणजे क्षमता आहे, त्या चाइल्ड मध्ये आली पाहिजे. मानवी नातेसंबंधामध्ये जगण्याची क्षमता त्या चाइल्ड मध्ये आली पाहिजे. दिस इज द सेकंड पॉइंट. येतोय का लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. And third and very important point, which is related to physical facility, the capacity to identify the need for physical facility. म्हणजे काय? भौतिक सुविधांची गरज ओळखण्याची, आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे म्हणू आपण. भौतिक सुविधा ओळखण्याची, भौतिक सुविधांची गरज, नीड म्हणजे गरज, ठीक आहे. भौतिक सुविधांची गरज ओळखण्याची क्षमता आहे ना, कॅपॅसिटी. द कॅपॅसिटी टू आयडेंटिफाय द नीड फॉर फिजिकल फॅसिलिटीज. म्हणजे त्या चाइल्ड मध्ये भौतिक सुविधांची गरज ओळखणे ह्याची पण क्षमता विकसित झाली पाहिजे. द स्किल्स आणि त्याच्यासाठी लागणारे कौशल्य, प्रॅक्टिस, सराव फॉर द सस्टेनेबल प्रोडक्शन ऑफ मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड. समटाइम्स इफ फिजिकल फॅसिलिटीज आर insufficient with us, then in such cases you will have to produce. तुम्हाला तिकडे निर्माण पण करता यायला पाहिजेत फिजिकल फॅसिलिटीज मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड. जेवढ्या गरजेच्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त म्हणूया आपण, आपल्याला निर्माण पण करता यायला पाहिजेत. लीडिंग टू फिलिंग ऑफ प्रॉस्पेरिटी. आणि त्याच्यामुळे मग तिकडे समृद्धीकडे आपली वाटचाल होईल, त्या भावना आपल्यामध्ये येतील, विकसित होतील. परत एकदा हे समजून घेण्यासाठी सिंधुताई सपकाळांकडे बर का फिजिकल फॅसिलिटीज होत्या का हो? हॅलो. पण त्यांनी काय केलं, सस्टेनेबल प्रोडक्शन ऑफ मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड ह्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. अँड व्हॉट काइंड ऑफ स्किल्स अँड प्रॅक्टिस आपल्या आयुष्यामध्ये असल्या पाहिजेत ते त्यांनी केलेले आहेत. त्यांनी ओळखलं तिकडे नीड फॉर फिजिकल फॅसिलिटीज, त्याची क्षमता त्यांच्यामध्ये आली म्हणूया आपण. आणि 150 अनाथ मुलां 1500 ऑर्फन्स म्हणजे अनाथ मुलांसाठी त्यांनी तिकडे त्यांना सांभाळलेलं आहे. त्यांच्यामध्ये रिलेशनशिपचं नातं बघा ना, नातं तयार करून ह्युमन आहे ना, मानवी रिलेशनशिप म्हणूया तिकडे. आणि आज बरेच मागच्या सेशन मध्ये कोणीतरी सांगितलं तिकडे बरेच मुलं मुली त्या अनाथ असलेले, त्यांच्यामधून बरेच काही मोठमोठे ऑफिसर्स झालेले आहेत. मग त्यांनी पण फिजिकल फॅसिलिटीज मिळवलेले आहेत म्हणूया आपण, ठीक आहे. म्हणजे काय तर तिकडे फिजिकल फॅसिलिटीज आपण एकट्यानेच न मिळवता सगळ्यांनी मिळून त्या फिजिकल फॅसिलिटीज कशा मिळवायच्या त्याच्यासाठीची कौशल्य, प्रॅक्टिस, सराव, सस्टेनेबल प्रोडक्शन ऑफ मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड ह्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्याच्यामुळे प्रॉस्पेरिटी येईल सगळ्यांमध्ये. येतं का लक्षात? Yes, sir. मी एकट्यानेच खायचं आणि बाकीच्यांना घरातल्या सगळ्यांना उपाशी ठेवायचं, चालेल का? No, sir. याचा विचार करा. आपले आई वडील त्यांना जरी काय खायला नाही मिळलं तरी जे काही त्यांना मिळलेलं आहे खायला त्यातलं जास्तीत जास्त वाटा हा आपल्या कुटुंबातल्या लोकांना देतात. याचा विचार करा, आई वडिलांचा विचार करा. तिकडे बघा, कधी कधी स्वतः उपाशी राहतात, राहिलेले ते माहिती आहे का बघा तुम्हाला. चर्चा करा ह्या गोष्टीवर. लहानपणी तुम्हाला कळत नसणार आहे त्यावेळेस. आता तुम्ही थोडस मोठं झाल्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आम्हाला सगळं कळतंय. ज्यावेळेस तुम्ही परत पॅरेंट होणार त्यावेळेस तुम्हाला कळणार ते आपल्या आई वडिलांनी किती कष्ट केलेले आपल्यासाठी. यस, हे सर्व जे काही आहे आणि एज्युकेशन संस्कार आहे ना, हे खात्री करतात आहेत 3 गोष्टींची. समजल्या ह्या 3 गोष्टी? हॅलो. हो, sir. Yes, sir. Yes, sir. एज्युकेशन इज डेव्हलपिंग द राईट अंडरस्टँडिंग. शिक्षणामुळेच
योग्य समजेचा विकास होतोय म्हणूया आपण. आणि आपल्याला होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह येतोय, सर्वांगीण दृष्टिकोन आहे. सर्वांगीण दृष्टिकोन येण्यासाठी, योग्य समज येण्यासाठी शिक्षण मदत करते आपल्याला. आणि ह्या सर्व गोष्टींचा विकास मध्ये आहे ना शिक्षणामुळेच होतोय. संस्कार इज दी कमिटमेंट. संस्कारामुळे काय होतंय तर आपण कटिबद्ध राहतोय ना. कमिटमेंट म्हणजे काय बघा ना, दिलेला शब्द पाळणे. संस्कार इज दी कमिटमेंट. आज दिलेला शब्द कोणच नाही पाळत आहे, त्यामुळे प्रॉब्लेम आहे. मग एखादा शब्द दिला आपण तर तो पाळण्यासाठी आपण कटिबद्ध राहायला पाहिजे. सो संस्कार इज दी कमिटमेंट. प्रिपरेशन त्याच्यासाठी तयारी करायला लागणार आहे. प्रॅक्टिस सराव करायला लागणार आहे. ऑफ कशाचा तर ऑफ लिव्हिंग विथ राईट अंडरस्टँडिंग. योग्य समजेने जगण्याचा आहे ना आपल्याला सराव करायला लागणार आहे. आणि संस्कार हे काय आहे तर कमिटमेंट आणि प्रिपरेशन आणि प्रॅक्टिस ह्या तिन्ही गोष्टी कशासाठी तर आपल्याला आयुष्यामध्ये योग्य समजेने जगण्यासाठी. हे संस्कारांची मदत आहे आपल्याला. यस येस सर. येस सर. मग ते प्रिपरेशन ज्याला आपण तयारी म्हणतोय ना, द प्रिपरेशन इन्क्लुड्स लर्निंग अप्रोप्रिएट स्किल्स. जी काही तयारी आहे ती कशाची आहे तर लर्निंग अप्रोप्रिएट स्किल्स. योग्य कौशल्य शिकण्याची अँड टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान शिकण्याची. आणि पुढे जाऊन मॅनेजमेंट जरी शब्द इकडे जोडला, व्यवस्थापन करणे, ह्या सर्वांची तयारी आहे ना आणि ती शिकणं, ह्यातून आपल्याला एज्युकेशन मदत करते. यस जाऊया पुढे. येस सर. मग ही शेवटची डायग्राम आहे जिकडे रोल ऑफ एज्युकेशन संस्कार आहे ना हे कव्हर होतात. आउटकम ऑफ ह्युमन एज्युकेशन संस्कार आहे. इकडे इलिप्स दिलेलं, इलिप्स त्याला इलिप्स शेप म्हणतात. ठीक आहे. ह्या इलिप्सच्या आतमध्ये वरचा पार्ट जो आहे, दोन तुकड्यामध्ये आपण तुकडे पाडतो ह्याचे. ठीक आहे. इलिप्सचा वरचा पार्ट आणि इलिप्सचा हा खालचा पार्ट. ठीक आहे. इलिप्सच्या वरच्या पार्ट मध्ये काय म्हणलं बघा ना, अंडरस्टँडिंग ऑफ हार्मनी. आपल्याला हार्मनी म्हणजे काय आहे, सुसंगतपणा, व्यवस्थितपणा, तालबद्धता, लयबद्धता, सगळ्या गोष्टी व्यवस्थित कशा ठेवायच्या आहे ना त्याच्यासाठीच समज, अंडरस्टँडिंग. म्हणजेच काय आहे तर हार्मनी इन ह्युमन बिईंग म्हणजेच हार्मनिंग सेल्फ. स्वतःमध्ये ती पहिल्यांदा हार्मनी आली पाहिजे. सुव्यवस्थित आपण स्वतः असलं पाहिजेत, व्यवस्थित आपण स्वतः असलं पाहिजेत. मग हार्मनी इन फॅमिली, आपली फॅमिली असली पाहिजे. हार्मनी इन सोसायटी, आपला समाज असला पाहिजे. हार्मनी इन नेचर, निसर्ग पण असला पाहिजे. ह्या गोष्टींची समज, अंडरस्टँडिंग ऑफ हार्मनी, ह्या सर्व गोष्टींची समज आपल्याला व्हॅल्यूज मुळेच येते. Values are helping us to understand what is the meaning of harmony and how to maintain harmony in human being, how to maintain harmony in family, how to maintain harmony in society, and how to maintain harmony in nature. Everything we will be understood with the help of values. काय अडचण? नो सर. मग ह्या व्हॅल्यूज ना जर स्किलची जोड मिळली, स्किल म्हणजे कौशल्य, व्हॅल्यूज म्हणजे मूल्य, मूल्यांनी आपण समजून घेतोय हार्मनी म्हणजे काय आणि कौशल्य आपल्याला मदत करणार आहेत तसं जगण्यासाठी आहे लिव्हिंग इन हार्मनी. वरचं होतं ते अंडरस्टँडिंग हार्मनी, पहिल्यांदा हार्मनी काय हे समजून घ्यायचंय आणि मग नंतर हार्मनीमध्ये जगायचं आहे ना. लिव्हिंग इन हार्मनी म्हणजे हार्मनीमध्ये जगणं. हार्मनीमध्ये जगायचं असेल तर आपल्याला स्किल्स मदत करणार आहेत, कौशल्य आपल्याला ऍक्च्युअली मदत करणार आहेत. त्याच्यासाठी आपल्याला कौशल्य डेव्हलप केले पाहिजेत. आपल्यामध्ये कौशल्यांचा विकास आपण केला पाहिजे. सो स्किल्स विल हेल्प अस टू लिव्ह इन हार्मनी. कौशल्यांमुळे आपल्याला हार्मनीमध्ये जगता येणार आहे. लिव्हिंग इन हार्मनी म्हणजेच काय, लिव्हिंग इन हार्मनी इन दी सेल्फ और इंडिव्हिज्युअल, लिव्हिंग इन हार्मनी इन दी फॅमिली, फॅमिलीमध्ये पण ती हार्मनी तसं जगणं फॅमिलीमध्ये येणार आहे. हार्मनीमध्ये जगणं फॅमिलीमध्ये येणार आहे. लिव्हिंग इन हार्मनी आहे इन दी सोसायटी, आपल्या समाजामध्ये पण तसं जगणं येणार आहे हार्मनीमध्ये. आणि लिव्हिंग इन नेचर आहे, लिव्हिंग हार्मनी इन नेचर काय म्हणणार बघा,
येतंय का लक्षात? तर ह्या सर्वांसाठी आहे स्किल्स विल हेल्प अस. सो स्किल्स आर हेल्पिंग अस टू लिव्ह इन हार्मनी अँड व्हॅल्यूज आर हेल्पिंग अस टू अंडरस्टँड द meaning of harmony. Therefore, values and skills both are required and essential to achieve, खाली मग म्हणलेलं आहे म्युच्युअल हॅपीनेस, ज्याला उभय सुख म्हणतोय आपण, म्युच्युअल प्रॉस्परिटी, उभय समृद्ध. मगच आपल्याला म्युच्युअल हॅपीनेस आणि म्युच्युअल प्रॉस्परिटी मिळणार आहे. काय अडचण? नो सर. समजलं का? हे अडचण असेल तर विचार आहे. 2 मिनिट घेऊ आपण, मग आपण पुढच्या पॉइंट कडे जाऊया फास्ट. दिसतंय का स्क्रीन? काय अडचण ह्याच्यामध्ये? थोडक्यात कोण सांगेल या डायग्राम कडे बघून काय समजलं? हॅलो, हार्मनीचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याकडे व्हॅल्यूची गरज आहे आणि स्किल असतील तर आपण हार्मनी मध्ये राहू शकतो किंवा लिव्हिंग करू शकतो. हा, हार्मनी मध्ये जगू शकतो म्हणून आपण, राहू शकतो, जगू शकतो. ऍक्च्युअली जगण्यासाठी स्किल्स मदत करणार आहेत. हार्मनी काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला व्हॅल्यूज मदत करणार आहेत. मग अंडरस्टँडिंग हार्मनी इन ह्युमन बिंग, अंडरस्टँडिंग हार्मनी इन फॅमिली, अंडरस्टँडिंग हार्मनी इन सोसायटी, अंडरस्टँडिंग हार्मनी इन नेचर, हे समजून घेण्यासाठी व्हॅल्यूज विल हेल्प अस. And if really you want to live in harmony at different 4 levels of human being, obviously skills will help us. कौशल्य आपल्याला मदत करणार आहेत. आणि थोडक्यात अंडरस्टँडिंग हार्मनी at all 4 levels and living in harmony at 4 levels, obviously this will lead us to achieve mutual happiness and mutual prosperity in our life. कळलं का? यस. येस सर. जाऊया पुढच्या पॉइंट कडे. येस सर. काय दिसतंय आता? प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन, ज्याला सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणलेलं आहे. मूल्य शिक्षणाची प्रक्रिया काय आहे त्या पॉइंट कडे चाललो आपण आता. ठीक आहे. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे आत्मशोध, स्वतःचा शोध घ्यायचा इकडे, ज्याला सेल्फ डिस्कव्हरी पण म्हणलेलं आहे. आपण स्वतः काय आहोत, आपल्या स्वतःच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे समजून घेण्यासाठी, आपण कसं वागायचंय हे समजून घेण्यासाठी आत्मशोध करणं गरजेचं आहे. दुसऱ्यांना नावं ठेवणं सोपं आहे, स्वतःकडे आधी आपण बघायला पाहिजे. आपल्यातले आधी वाईट गोष्टी काढल्या पाहिजेत, मग दुसऱ्याला बोलण्याचा अधिकार आपल्याला आहे. बरोबर का? येस सर. येस सर. Therefore, self exploration is important. आहे आत्मशोध करणं, घेणं, सेल्फ डिस्कव्हरी करणं गरजेचं आहे. मग आपण चालू करतोय नवीन पॉइंट. ह्युमन व्हॅल्यूज कॅन बी अंडरस्टूड बाय अन अप्रोप्रिएट प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी. ह्याच प्रोसेसला काय म्हणलेलं आहे? स्वतःला हुडकण्याची ही प्रक्रिया आहे, योग्य पद्धतीने. अप्रोप्रिएट म्हणजे योग्य पद्धतीने. म्हणजे मानवी मूल्य जर समजून घ्यायचे असतील तर काय केलं पाहिजे? योग्य पद्धतीने पहिल्यांदा स्वतःचा शोध घेतला पाहिजे. व्हॅल्यू एज्युकेशन कॅन बी अंडरस्टूड बाय अन अप्रोप्रिएट प्रोसेस ऑफ सेल्फ डिस्कव्हरी. स्वतःचा शोध घेणे, त्याच्यानंतरच तुम्हाला मानवी मूल्य काय आहेत हे समजून तुम्ही घेऊ शकणार आहात. देअर इज ऑलरेडी ए नॅचरल ऍक्सेप्टन्स फॉर व्हॅल्यूज इन ए ह्युमन बिंग. माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर प्रत्येकामध्ये नैसर्गिक स्वीकृती काय आहे ही प्रत्येक मानवामध्ये ती असते आणि त्याची तशी मूल्य पण असतात. लक्षात घ्या, आपल्याला कळत असतं चुकीचं काय वाईट काय. जोपर्यंत आपल्याला समजत नाहीये, आपण जोपर्यंत लहान आहोत, आपण आपल्या आईचं दूध पित असतोय ना, त्यावेळेस फक्त त्या गोष्टींचा अवेअरनेस आपल्याला नसतो. पण एकदा आपल्याला कळायला लागलं त्याच्यानंतर नॅचरल ऍक्सेप्टन्स हा नैसर्गिकरित्याच आपल्यामध्ये येतो म्हणू आपण. ठीक आहे.
आणि त्याच्यानंतर व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग हे आपल्याला कळायला चालू होतं. मग द प्रोसेस फॉर व्हॅल्यू एज्युकेशन हॅज टू बी सेल्फ एक्सप्लोरेशन. म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षणाची प्रक्रिया काय आहे, तर ती सेल्फ एक्सप्लोरेशननी चालू होते, आत्मशोधाने चालू होते. नॉट ऑफ गिव्हिंग सर्मन्स. कोणतर उपदेश करतंय, कोणतर काहीतरी सांगतंय म्हणून आपण ते करायचं नाहीये. मी सांगतोय म्हणून पण नका करू, किंवा ह्या UHV मध्ये लिहिलंय म्हणून पण नका करू. But always you will have to think of your natural acceptance. Natural acceptance sometimes we can call it as inner voice. आपला आतला आवाज आपल्याला सांगत असतो. कुणीतरी उपदेश केले म्हणून ऐकायचं नाहीये, लक्षात घ्या ना. नॉट गिव्हिंग सर्मन्स, टेलिंग डूज अँड डोंट्स. घरामध्ये कोणतरी सांगतं हे करा, हे करू नका. मग हे करा, हे करू नका, ह्याच्या मागे सेल्फ एक्सप्लोरेशन. आपण स्वतः गोष्टी व्हेरीफाय केल्या पाहिजेत, पडताळून पाहिल्या पाहिजेत. आणि जर त्या आपल्या नॅचरल ऍक्सेप्टन्स सोबत मॅच झाल्या तरच त्या गोष्टी करायच्या किंवा करायच्या नाहीत. हा कोणी उपदेश दिलाय म्हणून आपण केलं पाहिजे, तुमच्या मनाने तुम्हाला सांगायला पाहिजे, तुमच्या इनर व्हॉइसने तुम्हाला सांगायला पाहिजे, तुमच्या नॅचरल ऍक्सेप्टन्सने तुम्हाला ते सांगायला पाहिजे. बरोबर? हॅलो हॅलो. Yes, sir. व्हॉट एव्हर इज फाउंड ॲज ट्रूथ. आणि जे सत्य असतं बरं का, ते नेहमीच सत्य राहत असतं, लक्षात घ्या. सत्यासाठी तिकडे एक्सप्लेनेशन द्यायची गरज नसते. एक्सप्लेनेशन द्यायची गरज फक्त असत्याला असते, लक्षात घ्या. चुकीच्या गोष्टींनाच तिकडे जास्त त्या सांगाव्या लागतात, त्यांचं जास्त एक्सप्लेनेशन द्यायला लागते. व्हॉट एव्हर इज फाउंड ॲज ट्रूथ ऑर रियालिटी, वास्तवात जी आहे, मे बी स्टेटेड ॲज ए प्रपोजल. मग जे काय आपल्याला सत्य सांगितलं जाईल किंवा सापडेल तुम्हाला, वास्तव जे काय आहे ना, व्हॉट इज मीन बाय वास्तव, जे काय अस्तित्वात आहे त्यालाच वास्तव. कोणाला काय म्हणायचं आहे काय? हॅलो, अनम्यूट केलं बघा ना कोणीतरी. ठीक. रियालिटी म्हणजे काय आहे ना, वास्तव म्हणजे काय आहे, तर जे काय अस्तित्वात आहे त्यालाच आपण वास्तव म्हणतोय. माझ्या डोळ्यासमोर जर मला काही दिसत असेल तर त्याचं अस्तित्व आहे, जर ते दिसतच नसेल तर त्याला रियालिटी म्हणू नाही शकत आपण. बरोबर? व्हॉट इज बीन बाय वास्तव, कळलं का? ज्याचं अस्तित्व आहे, ज्याचं अस्तित्व आहे त्यालाच रियालिटी म्हणतोय आपण, ते म्हणजेच वास्तवात आहे. मग जे काही सत्य आहे, जे काही वास्तव आहे, मे बी स्टेटेड ॲट, जे काही सांगितलं जात आहे कुणाकडून पण आहे, कन्सिडर इट ॲज अ प्रपोजल. तो प्रस्ताव म्हणून लक्षात घ्या. एव्हरी स्टुडंट इज टू बी एनकरेज्ड. प्रत्येक विद्यार्थ्याला तिकडे प्रोत्साहन द्या टू व्हेरीफाय इट, हे पडताळून पाहण्यासाठी, ऑन हिज ऑर हर ओन राईट्स, त्याच्या किंवा तिच्या योग्य अयोग्य, योग्यता अयोग्यता समजून घेण्याच्या आणि त्याच्या थ्रू पडताळून पाहण्यासाठी एव्हरी स्टुडंट इज एनकरेज्ड. प्रत्येक विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्या असं म्हणलेलं आहे. येतं का लक्षात काय म्हणलं इकडे? हॅलो. हो सर. प्रत्येक विद्यार्थ्याला एनकरेज करा. सत्य काय आहे, वास्तव काय आहे, जे काही कोण पण सांगतंय तर ते प्रपोजल आहे, तो प्रस्ताव आहे असं समजा पहिल्यांदा. नंतर एव्हरी स्टुडंट इज एनकरेज, प्रोत्साहन द्या टू व्हेरीफाय इट ऑन हिज ऑर हर ओन राईट. जाऊया मग पुढे, अजून थोडस समजून घेऊया. बघा, यू कॅन चेक, आपण ते तपासून पाहू शकतोय. ठीक आहे. इफ यू वॉन्ट टू बी एबल टू डिसाइड ऑन युअर ओन राईट, काही गोष्टी योग्य आहेत हे आपण स्वतःच त्याचा निर्णय घेऊ शकतोय. और पुढचं थोडस विचित्र आहे, और यू वॉन्ट समबडी एल्स टू डिसाइड फॉर यू. का तुम्हाला असं वाटतंय की कोणीतरी माझ्यासाठी योग्य काय त्याचा निर्णय घ्यायला पाहिजे,
म्हणजे काय म्हणलं इकडे, प्रत्येकाला स्वतःला बरं का व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग हे कळत असतं. हे जर कळत नसेल तर मग त्या स्थितीमध्ये दुसरं कोणतरी आपल्यासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे ठरवणार आहे. मग हे दोन्ही पैकी कुठलं चांगलं आहे? हॅलो, ओन डिसाइड राईट. लक्षात येते का बा? मग त्याच्यासाठी राईट अंडरस्टँडिंग पाहिजे आधी. योग्य समज आपल्यामध्ये पाहिजे. योग्य समज आपल्यामध्ये असेल देन ओनली वी कॅन कन्सिडर व्हॉट इज राईट ऑर व्हॉट इज रॉंग. आहे ना, अदरवाइज in our life somebody else will decide for you. दुसरं कोणतरी आपल्या बद्दल निर्णय घेणार आहे. and this somebody, तो कोणीतरी जो आपल्या प्रती निर्णय घेणार आहे, काय म्हणलं बघा, this somebody may be a group of people. आहे मग ते घरातले आपले नातेवाईक असतील किंवा समाजातले काही लोक असतील, त्यांच्यामुळे आपण निर्णय घेतोय. इट मे बी दी सोसायटी. आहे कधी कधी समाज सुद्धा असेल आपल्याला योग्य काय अयोग्य काय सांगण्यासाठी आपल्या माग लागलेलं आहे. ऑर द एज्युकेशन सिस्टम, शिक्षण व्यवस्थापन असू शकेल. आहे ETC. इफ यू आर नॉट एबल टू डिसाइड ऑन युअर ओन राईट, आणि जर तुम्ही स्वतः योग्य काय अयोग्य काय हे जर तुम्हाला डिसाइड करता येत नसेल तर मग 3 गोष्टी काय आहेत बघा. समवन एल्स इज प्रोग्रामिंग फॉर यू. What is the meaning of someone else is programming for you? Deciding what is valuable and what is not valuable for you, it will be decided by others, not by you. जर तुम्हाला कळलं नाही योग्य काय अयोग्य काय, त्या ठिकाणी दुसरंच कोणतरी तुम्हाला कंट्रोल करणार आहे. someone else is programming you. दुसरं कोणतरी तुम्हाला कंट्रोल करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे, तुम्हाला डिसाइड करायला लावणार आहे what is valuable and what is not valuable for you. तुमच्यासाठी मौल्यवान काय आहे आणि तुमच्यासाठी मौल्यवान काय नाही, ह्या गोष्टी दुसऱ्यांकडून तुम्हाला सांगितल्या जाणार आहेत. मग अनकॉन्शियसली न कळत यू कीप ऍक्सेप्टिंग दोज थिंग्स ऍज व्हॅल्यूज. न कळत मग त्या ठिकाणी जे दुसरे कोण सांगतात आहेत आपल्याला हे आयुष्यात महत्वाचं आहे, हे व्हॅल्युएबल आहे, त्यालाच व्हॅल्युएबल आपण समजतोय, त्यालाच आपण व्हॅल्युएबल समजून पुढे जातोय. म्हणजे आजकाल कसं होतंय बघा ना, घरामध्येच आपल्याला सांगतात फिजिकल फॅसिलिटीज महत्वाचं आहे, पैशाशिवाय काहीच नाही होत. असं सांगितल्यामुळे आपल्याला आयुष्यात फक्त पैसा महत्वाचा वाटल्यामुळे आपण पण पैशाच्याच मागे लागतो. एक एक्झाम्पल सांगतोय मी, चुकीचं असेल माहित नाही, यू कॅन व्हेरीफाय ऍट युअर ओन लेवल. येस, हॅलो, येस सर. येस सर. योग्य काय अयोग्य काय हे जर आपल्याला स्वतःला कळत नसेल तर मग दुसरंच कोणतरी आपल्याला ते सांगणार आहे हे योग्य आहे हे अयोग्य आहे. आणि दुसरं कोणीतरी सांगितल्यामुळे ते अजून सांगणार आहेत की तुमच्या आयुष्यात हे तुम्हाला मौल्यवान आहे, हे तुम्हाला मौल्यवान नाही. आणि त्यांनी आपल्याला सांगितल्यामुळे आपल्याला योग्य काय अयोग्य काय न कळल्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टीला आपण ऍज इट इज ऍक्सेप्ट करून आपलं आयुष्य जगणार आहोत. तसंच त्याच गोष्टी व्हॅल्युएबल आहेत असं समजून दुसऱ्यांनी सांगितलेल्या गोष्टी. यस, विचार करा ह्याच्यावरती बरं का. आणि मग तिसरा पॉइंट म्हणलेला आहे, ह्या सगळ्यांमुळे काय होणार आहे, यू गेट बिझी. तुम्ही व्यस्त होणार आहात विथ हाऊ टू इम्प्लिमेंट देम. त्या सर्व गोष्टींना ज्या त्यांनी दुसऱ्यांनी सांगितलंय हे मौल्यवान आहे, त्या गोष्टी आयुष्यामध्ये अंमलात आणण्यासाठी यू गेट बिझी. तुम्ही स्वतः व्यस्त होणार आहात. हाऊ टू रिअलाइज देम, त्या सगळ्या गोष्टी ज्या दुसऱ्यांनी व्हॅल्युएबल आहेत ह्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला, त्या गोष्टी तुम्ही समजून घेण्यासाठी तुमचं आयुष्य खर्ची घालणार आहात. अँड मटेरियलाइज देम, आणि त्यांना तुम्ही मटेरियलिस्टिक गोष्टीमध्ये आपल्या जवळ येण्यासाठी अख्खं आयुष्य तुमचं बिझी होणार आहे, व्यस्त होणार आहे. कळलं का? काय अडचण? काय अडचण? थोडक्यात आपला कंट्रोल हा आपल्यापाशीच असला पाहिजे आणि त्याच्यासाठी राईट अंडरस्टँडिंग इज इसेन्शियल. जाऊया पुढे. येस सर. द प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन बघतोय आपण, ठीक आहे. दिस प्रोसेस कोणाला बोलायचं असेल तर बोला. हॅलो, येस, ठीक आहे. दिस प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन हॅज टू बी इन द फॉर्म ऑफ डायलॉग. आत्मशोध
आत्मशोधाची प्रक्रिया ही कशी असली पाहिजे? इन दी फॉर्म ऑफ डायलॉग, संवादाच्या स्वरूपात असली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतोय, प्लीज स्टार्ट अँड डिस्कसिंग अवर सब्जेक्ट विथ युअर फॅमिली मेंबर्स. तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या असलेल्या सदस्यांसोबत ह्या विषयाची चर्चा करावी आहे. डायलॉग म्हणजे काय? संवाद, कॉन्व्हर्सेशन म्हणूया आपण. एकमेकांशी चर्चा करणे, बोलणे. संवाद म्हणजे चांगला वाद म्हणूया आपण आहे. चांगल्या गोष्टींसाठी घातलेला वाद. चुकीचा अर्थ असेल तरी पण मी असंच समजून घेतलेलं याला, तुम्ही पण तसंच समजून घ्यायची अपेक्षा करतोय मी. नाही समजून घेतलं तरी चालेल, ठीक आहे. यस, येतं का लक्षात? सेल्फ एक्सप्लोरेशन. मग सेल्फ एक्सप्लोरेशन, आत्मशोध, स्वतःला ओळखण्याचा जो काही शोध आहे, त्याची सुरुवात आणि ते कशाच्या फॉर्म मध्ये आहे? हो, फॉर्म ऑफ अ डायलॉग, संवादाच्या स्वरूपात आहे. अ डायलॉग बिटवीन द टीचर अँड स्टुडंट टू बिगिन विथ. तो संवाद हा सुरुवातीला विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यापासून सुरू होतोय. अँड फायनली, आणि शेवटी विदिन द स्टुडंट, विद्यार्थ्यामध्ये तो संपतोय. बिटवीन व्हॉट आय एम, मी काय आहे, अँड व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी, आणि मला नेमकं काय व्हायचं आहे. विच इज द इनेट, जन्मजात आहे, अँड दॅट इज नॅचरल ऍक्सेप्टन्स. आणि नैसर्गिक सहस्वीकृती, नैसर्गिक स्वीकृतीने येणारच ते आहे. तशा टाईपचा संवाद आहे, त्या टाईपचा डायलॉग. येतोय का लक्षात? सेल्फ एक्सप्लोरेशन इज इन दी फॉर्म ऑफ डायलॉग, संवादाच्या स्वरूपातच हे आत्मशोध आहे, लक्षात घ्या. सुरुवातीला तो शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सुरू झालेला आहे म्हणूया आपण. संपतोय तो विद्यार्थ्यांच्या आतमध्येच, तुमच्यामध्ये संपतोय म्हणू आपण. बिटवीन व्हॉट आय एम, मी काय आहे, अँड व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी, आणि नेमकं मला काय व्हायचंय. जे जन्मजात आपण आहोत, म्हणजेच ह्युमन आहे. ह्युमन, जन्मजात आपण काय आहेत? ह्युमन आहोत. मग ह्युमन होण्यासाठी आपल्याला आता आहेत का आपण? व्हॉट आय एम आहे का? स्वतःला विचारा. व्हॉट आय रिअली वॉन्ट टू बी, आय वॉन्ट टू बी अ ह्युमन. जर ह्युमनच असेल तर ह्या गोष्टीचा विचार नाही करायचा आहे. पण आजूबाजूला सगळे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी भरवतात आहेत, त्याच्यामुळे आपलं जे काही बघा आहे ना, लहान मूल हे निष्पाप असतं असं म्हणतात का? हॅलो, हो सर. त्याला कळत नसतं आहे, त्याला आपणच घरातले सगळे शिकवतो, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. मग ते खरंच योग्य अयोग्य आहे का, ह्याचा विचार आपण केला पाहिजे. कधी कधी वाईट गोष्टी आपल्याकडून नकळतपणे शिकवल्या जातात, का तर त्या समाजाचा प्रभाव आपल्यावरती असतो. मग निगेटिव्ह गोष्टी पण आपण त्यांना शिकवतोय, लक्षात घ्या. त्याच्यामुळे ते ह्युमन राहत नाही. ऍनिमलचे गुण थोडेसे येतात त्याच्यामध्ये, बघा ना, नकळत. येतं का लक्षात? चुकीच्या गोष्टी पण आपण शिकवायला चालू करत असतो त्या लहान मुलाला, जन्मलेल्या, हळूहळू घरामध्ये. निष्पाप राहत नाही शेवटपर्यंत. त्याच्यासाठी बरं का, त्याच्यासाठी ते म्हणलेलं आहे, डायलॉग चालू करा, संवाद चालू करा, डिस्कशन. यू हॅव टू स्टार्ट अँड डिस्कसिंग दिस सब्जेक्ट विथ युअर फॅमिली मेंबर्स. जाऊया पुढे. Yes, sir. Yes, sir. मग आता इकडे व्हॉट इज सेल्फ एक्सप्लोरेशन, आत्मशोध म्हणजे नेमकं काय? बरंच बोललो आतापर्यंत आपण, ऐकलं, वाचलं, पाहिलं, डिस्कस करतोय आपण. आत्मशोध म्हणजे काय? इट इज ए प्रोसेस ऑफ सीइंग, पाहणं आहे. इट इज ए प्रोसेस ऑफ सीइंग रियालिटी, वास्तव पाहण्याची ही प्रक्रिया आहे. ऑन आवर ओन राईट, आपल्या स्वतःच्या योग्य अयोग्य काय आहे ह्या गोष्टींच्या माध्यमातून वास्तव पाहणं आहे. ह्या प्रोसेसलाच आपण सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतोय, त्यालाच आपण आत्मशोध म्हणतोय. म्हणजे गोष्टी अशा पाहायच्या ज्या खरंच योग्य आहेत. बाय आवर ओन इन्व्हेस्टिगेशन, आपल्या स्वतःच्या तपासांनी त्या पाहायच्या आहेत. बाय आवर ओन ऑब्झर्वेशन्स, आपल्या स्वतःच्या निरीक्षणाने त्या गोष्टी पाहायच्या आहेत. बाय आवर ओन अनालिसिस, आपल्या स्वतःच्या विश्लेषणाने आपण त्या गोष्टी पाहायच्या आहेत. ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने, योग्य पद्धतीने पाहणं आहे. वास्तवाला योग्य पद्धतीने पाहणं
ह्या प्रक्रियेलाच काय म्हणतोय आपण? सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतोय. कळलं का व्हॉट इज मीन बाय सेल्फ एक्सप्लोरेशन? हॅलो. हो सर. थ्रू दिस प्रोसेस, ह्या प्रक्रियेमधून वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड, आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय द रियालिटी आहे ना, वास्तवाला आहे दॅट एक्झिस्ट, जे अस्तित्वात आहे त्या वास्तवाला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय ह्या प्रोसेस, ह्या प्रक्रियेच्या माध्यमातून. अँड आवर पार्टिसिपेशन, ह्याच्याबद्दल पण आपण बोललेलो आहे, आपला स्वतःचा सहभाग आहे ना, विथ इट. Always participation in the larger order carries the value. तुमची स्वतःची जर किंमत तुम्हाला आयुष्यामध्ये वाढवायची असेल तर स्टार्ट पार्टिसिपेटिंग इन इट. सहभागी व्हायला चालू करा. तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये सहभाग घ्यायला चालू करा तर तुमच्या कुटुंबामध्ये तुमची किंमत वाढेल. तुमच्या कुटुंबाने तुमच्या कुटुंबाची व्हॅल्यू जर वाढायची असेल तर समाजामध्ये सहभाग घ्यायला चालू करा. तुमच्या समाजाची व्हॅल्यू निसर्गाच्या प्रती वाढायची असेल तर अख्ख्या समाजाने निसर्गाच्या प्रती सहभाग घेणे आवश्यक आहे. दिस पार्टिसिपेशन इज व्हॉट वी आर कॉलिंग व्हॅल्यूज. ह्या सहभागालाच आपण काय म्हणतोय? मूल्य असं म्हणतोय. बरोबर? हॅलो हॅलो. येस सर. मग पहिली स्टेप काय आहे ना, आत्मशोधाची पहिली स्टेप काय आहे? सेल्फ एक्सप्लोरेशनची फर्स्ट स्टेप आहे. फर्स्ट स्टेप ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन इज टू व्हेरीफाय दी गिव्हन प्रपोजल. जो काय प्रस्ताव जे कोण काही आयुष्यामध्ये आपल्याला सांगणार आहे ते व्हेरीफाय करा. घरामध्ये कुणी पण सांगू द्या, ऐकून घ्या. लगेच राईट रॉंग म्हणायचं नाही, इट इज ट्रू फॉल्स लगेच नाही म्हणायचं, लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ ऑल यू ट्राय टू लिसन. लेट अस कन्सिडर इट ॲज ए प्रपोजल. त्याला प्रस्ताव आहे असं समजा. देन व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? टू व्हेरीफाय द गिव्हन प्रपोजल ऑन युअर ओन राईट. जे काय प्रस्ताव मांडलेला आहे कुणी पण, मग प्रस्ताव कशाचा पण असू शकेल. कोण लग्नाचा पण प्रस्ताव मांडू शकेल, ठीक आहे, प्रपोजल. त्याला प्रपोज करणे पण म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, प्रपोज. कोण फ्रेंडशिपचं प्रपोजल ठेवल, मैत्रीचा प्रस्ताव. त्याला लगेच योग्य अयोग्य ट्रू फॉल्स म्हणायचं नाहीये. काय करायचंय? फर्स्ट स्टेप इज टू व्हेरीफाय. पडताळून पहा गिव्हन प्रपोजल ऑन युअर ओन राईट. स्वतःला माहित असतं व्हॉट इज योग्य, व्हॉट इज अयोग्य, बरं का, व्हॉट इज राईट, व्हॉट इज रॉंग. बाय रेफरिंग इट टू नॅचरल ऍक्सेप्टन्स. नैसर्गिक स्वीकृतीनुसार त्याचा रेफरन्स घेत, त्याचा संदर्भ घेत म्हणूया आपण, योग्य काय अयोग्य काय त्या गोष्टी लक्षात घेत म्हणूया आपण जे काही प्रस्ताव आहे त्याला आपण पडताळलं पाहिजे. दिस इज द फर्स्ट स्टेप. ही पहिली पायरी आहे. काय अडचण? व्हॉट इज द फर्स्ट स्टेप ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन? हॅलो. नो सर. नो सर. कुणी कशाचा पण प्रस्ताव ठेवू द्या, लक्षात घ्या, लगेच राईट रॉंग योग्य अयोग्य म्हणायचं नाही. व्हेरीफाय करायचं. तुम्ही जे काही जीवन जगलेलं आहात त्याच्यामध्ये बरेच काही तुम्हाला एक्सपेरिमेंट तुम्ही केलेले असतात, ठीक आहे. बऱ्याच काही गोष्टी आपल्याला कळत असतात. आता 18 वर्ष पूर्ण झालेत आपल्याला, ठीक आहे. मग तिकडे फर्स्ट स्टेप काय आहे तर व्हेरीफाय केलं पाहिजे, पडताळलं पाहिजे. गिव्हन प्रपोजल म्हणजे जे काही प्रस्ताव दिला गेलेला आहे आपल्याला, कशाच्या बेसिसवरती? ऑन युअरच्या, तिथं मी आवर वाचतोय, आपल्या स्वतःचा आहे ना, ओन राईट्स. योग्य काय अयोग्य काय त्या गोष्टीवरती. आणि हे कसं? बाय रेफरिंग. ह्याचा संदर्भ काय घ्यायचा आहे तर नॅचरल ऍक्सेप्टन्सनी, आपल्या स्वतःच्या आतल्या इनर व्हॉइसनी आहे. ते तुम्ही पडताळायचं आहे, तो प्रस्ताव तुम्ही पडताळायचा आहे. नेक्स्ट, इफ द प्रपोजल इज नॅचरली ऍक्सेप्टेबल टू यू. जर ते सांगणं किंवा जो काही प्रस्ताव तुमच्या समोर आलेला आहे तो तुम्ही पडताळून पाहिलेला आहे स्वतःच्या योग्य अयोग्यतेवरती आणि तुमच्या नैसर्गिक स्वीकृतीवरती, तर मग पुढच्या लेवलला काय करायचंय? इफ प्रपोजल इज नॅचरली ऍक्सेप्टेबल टू यू, जर ते तुमच्या सहस्वीकृतीला ते स्वीकार केलं तुम्ही प्रस्तावाला, तर मग इट इज राईट फॉर यू. तरच ते तुमच्यासाठी योग्य असतंय.
कधी नॅचरली ऍक्सेप्टेबल, त्याची व्हेरिफिकेशन पडताळणी झाल्यानंतर तुम्ही त्याला जर ऍक्सेप्ट केलं तर 100% इट इज राईट फॉर यू अँड तुमच्यासाठी ते योग्यच असतंय. इफ इट इज नॉट नॅचरली ऍक्सेप्टेबल टू यू, जर तो प्रस्ताव नॅचरली ऍक्सेप्टेबल तुमच्यासाठी नसेल वाटत तुम्हाला, इट इज नॉट राईट फॉर यू, तुमच्यासाठी ते योग्य नसणार आहे. कळलं का? हॅलो. येस सर. हे समजून घ्या बरं का, हे महत्वाचं आहे. सर कुठल्या पण रिलेशनशिप्स मध्ये, ठीक आहे, कुठल्या पण रिलेशनशिप्स मध्ये इफ समबडी इज पुटिंग एनी काइंड ऑफ प्रपोजल, कोणी कुठल्या पण टाईपचं प्रपोजल जर आपल्या समोर ठेवलं, तर फर्स्ट ऑफ ऑल यू विल हॅव टू व्हेरीफाय, पडताळून पहा बाय युअर ओन राईट, बाय रेफरिंग इट टू युअर नॅचरल ऍक्सेप्टन्स. And if the proposal is naturally acceptable to you, then definitely it will be right for you. And मग कुणाचा, जगाचा, फॅमिली मेंबरचा, ठीक आहे, समाजाचा, ह्या निसर्गाचा जरी नाही विचार केला तरी चालेल, पण ते नॅचरली ऍक्सेप्टेबल तुमच्यासाठी असलं पाहिजे. येतं का लक्षात? एवढी ताकद आहे याच्यामध्ये. हॅलो सर, नॅचरली ऍक्सेप्टेबल म्हणजे हा, ते पुढच्या स्लाइड्स मध्ये येतंय बरं का, मोठा मुद्दा आहे तो, आपण समजून घेतोय. पहिल्यांदा समजून घ्या ना, प्रपोजल म्हणजे काय आहे, सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजे काय आहे, मग ते पुढे नॅचरल ऍक्सेप्टन्सचा पॉइंट येईल, तिकडे आपल्या डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. थोडक्यात आता नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय आहे, की तुमचा आतला इनर व्हॉइस आहे. आतला इनर व्हॉइस म्हणजे काय, तुम्हाला योग्य काय अयोग्य काय हे सांगत असतं. ते आपल्या समोर काहीतरी गोष्टी चुकीच्या होतात आहेत, काय म्हणतोय बघा मी, आपल्या डोळ्यांना कळायला लागलंय, तिकडे आपल्याला कळायला लागलं की हे चुकीचं होतंय माझ्या समोर, तरी पण आपण आवाज वाढवत नाहीये म्हणूया, आपण त्या गोष्टी तशाच निग्लेक्ट करतोय. तर तिकडे काय झाला, तुमचा नॅचरल ऍक्सेप्टन्सनी तुम्हाला सांगितलंच नाही काय, इट इज रॉंग, इट इज राईट. येतं का लक्षात काय म्हणायचं, कसं लक्षात घ्यायचं नॅचरल, पुढे आहे डिटेलमध्ये. हॅलो यस, हॅलो. येस सर. येस सर. नॅचरल ऍक्सेप्टन्सचं एक एक्झाम्पल देऊन आता पुरतं आपल्याला नॅचरल ऍक्सेप्टन्स म्हणजे काय हे समजून सांगण्याचा मोडका तोडका प्रयत्न मी करतोय. समजतं का बघा. तुम्ही आजारी आहात, दवाखान्यामध्ये गेलेला आहात, दवाखान्यामध्ये मोठी लाईन लागलेली आहे, तुम्ही 100व्या नंबरला आहात, ठीक आहे, तुमच्याकडे बराच काही पैसा आहे, ही एक परिस्थिती, केस. आणि दुसरा एक व्यक्ती आहे जो भरपूर गरीब आहे म्हणूया आपण, जो 24 नंबर आहे त्याचा रांगेमधला, ठीक आहे, आणि बराच सिरियस आहे म्हणूया आपण, तो पण रांगेमध्ये आहे, तुम्ही पण रांगेमध्ये आहात, पण तुम्ही काय करताय, 500 रुपयाची नोट काढताय आणि 100 नंबर वरून डायरेक्ट 1 नंबरला जाऊन तिकडे दवाखान्यात जाऊन ट्रीटमेंट घेताय. इज इट नॅचरली ऍक्सेप्टेबल? हॅलो. नॉट नो. नो सर. म्हणजे हे कळत असतं आपल्याला, लक्षात घ्या. काही जण म्हणणार आहेत आम्हाला गडबड आहे, गडबड आहे, घाई आहे, आम्हाला जायचंय पटदिशीने, आणि जर डॉक्टर पैसे घेऊन जर आम्हाला तपासत असेल तर काय चुकलं मग ह्यात, काय चुकलं हो ह्यात? हॅलो, ह्याचा विचार करा. येतोय का लक्षात? मला वाटतं 11 वाजायला लागले, 1 मिनिट राहिला आहे. समजलं का हा पॉइंट? हॅलो. येस सर. उद्या तुम्ही मोठा अधिकारी झाला तिकडे, बर का, तुम्ही लोकांच्या सेवेसाठी अधिकारी ऑफिसर असणार आहे त्या चेअरवरती बसल्यानंतर, एमपीएससी युपीएससी कसली एक्झाम दिल्यानंतर बघा ना अधिकारी होतात असं म्हणतात. आम्हाला ते कळलंच नाही कधी, बरं का, आम्ही कधी केलंच नाही अभ्यास तसला. आणि
काय बा आहे ना तिकडे जास्त जायला नको. ठीक आहे, जर तुम्ही कोण अधिकारी झाला एमपीएससी युपीएससी देऊन तिकडे, तर तुमच्यापाशी आलेल्या व्यक्तीला आहे ना तिकडे तुम्ही पैशामध्ये तोलू नका, एवढंच सांगायचं. इकडे नॅचरल ऍक्सेप्टन्स, स्वतःचा जागा ठेवा तिकडे, बरोबर का? येस सर. Yes, sir. समोर आलेला व्यक्ती हा ह्युमन बिईंग आहे, हा विचार करत आपल्याला पुढे जायचंय. नॅचरल ऍक्सेप्टन्स बद्दल आपण पुढे बघूया आहे ना. सेल्फ एक्सप्लोरेशन महत्वाचं आहे, आत्मशोध स्वतःचा चालू करा आहे ना घ्यायला. आपण थांबतो इकडे. थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस सेशन. आय होप एव्हरीवन हॅज मेन्शन रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स.